हॅलो हॅलो सन्मान्य आदर्श दिलीपजी झाडे यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाची भेट मिळाली. पाट्या भारी आहे, धन्यवाद. हा तसेच दिलीप झाडे मुक्काम खात्री यांच्याकडून आमच्या पार्टीला 50 रुपये मिळाले, तरी त्यांचं लाख लाख धन्यवाद. हॅलो गणागौरीचे राऊंड होऊन दुयमीचा एक एक खेळ समाप्त झाला आणि तर सुरमाबाईला मी प्रश्न विचारला होता, बरोबर आहे? आता हे एवढे लोक साक्षी आहे, इथं व्हिडिओ रेकॉर्डिंग होत आहे. म्हणते खरं सांगा, आपल्या छातीवर हात ठेवा म्हणते. ओ मॅडम, छातीवर हात ठेवा कोणाला सांगता जी? नाही हे कोणाला सांगून राहिले? नाही मी पागल हो का महिना आपल्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर नाही स्वीकारायला पाहिजे होतं ना. मी असं म्हणलं का? त्या मी असं म्हणलं का? नाव सोनाबाईना हाती कतलाचा वाडा का? बंदर म्हणे जिथं तिथं चालणे, वारा भोकी म्हणते आमचीच लाव. अरे म्हणते एक ना धड भाराभर चिंद्या. हो एक ना धड भाराभर चिंद्या. ठीक आहे ना, आमच्या चिंद्या. तर मग मी ना प्रश्नाचं उत्तर दिलं, आपल्या दिलं तुमच्या समोर दिलं काय दिलं? सर्व लोक बसले. मग तू जेव्हा प्रश्न विचारला का गणपतीचं पोट उघड काऊन राहते, म्हणून मग तू आपल्या प्रश्नाचं उत्तर काऊन नाही दिलं? नाही काऊन नाही दिलं? मग ह्या चिंध्या का नंबरची साडी वाली काय? 4 दिवस सासूची तर 4 दिवस सुनते राहते. वारे पट्टे पिढी काय कट्टे. बापा 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 म्हणजे बोलून द्यायचं मॅडम. चिडी शायरी नाही करायची, लक्षात ठेवा. चिडी शायरी जेव्हा करतो का आपण, ते जेना बोलत ते तोंडातून निघते. संतुलन माणसानं तरी जागेवर ठेवलं पाहिजे, लक्षात ठेवा. समजलं का? पुन्हा म्हणते मुजुरी करता म्हणते. मला सांगायचे असं एकतरी असं वाक्य बोललो, एकतरी असा शब्द बोललो मुजुरीला नाही. पहिला फेर किती सुंदर पद्धतीने करून गेला. आता म्हणते ते खमसून घेजोरे आज म्हणते कपडे सोडून दाखवलं, असा असा अर्थ आहे काम केलं. समजून घ्या. 1 तारखेला माझी दुय्यम झाली. आता निशांत शर्मा गाणं म्हणलं कोणतं? लोक आले दुरून दुरून खोलून आपली जाव, राहुल माझ्या दुसरा सुरट करतो एक डाव, आणि लोक आले दुरून दुरून खोलून आपली जाव. पुस्तक. मग तुम्हाला जसं सांगितलं मी कसोटी, मग तुम्हाला समजायचं काम होतं ना. तुम्ही तूच आपला धिंगाणा घाल म्हणते. हे का महादेवाचे गाणे का? पंचमुखी गिरजा पार्वती स्वतः म्हणून हर बोला हर माझ्या झडत्या गाऊ का? नाही स्वतः कायले काऊ? तुम्हाला कायसाठी बोलवलं? अरे मी चॅलेंज देऊन राहिलो तुम्हाला, घाला म्हणलं धिंगाणा. ह्या गाण्याचा भावार्थ होता. वा रे वा सुरमाबाई. सुरमाबाई लावता तुम्ही काहीच्या काही. थोडासा विचार करायचा काही. हो सुरमाबाई, कारण बोलायच्या आधी भान ठेव, ऐकायच्या वेळेस कान ठेव, प्रबोधना करते लोकांचा मान ठेव, आणि नसन जमत आपली अक्कल गाण ठेव. नाही तर मला अक्कल गाण ठेवल्या लावली म्हणून. अक्कल गाण म्हणजे विचाराचं मंथन कर, विचाराचं मंथन करा आणि भान ठेवून बोला. समजलं का? तर पुन्हा म्हणते काय झुकेगा नहीं साला. अरे बापरे, क्या बात है पुष्पा, झुकेगा नहीं सांगता. हमें कोई झुका सके उतना आप में दम है नहीं. हमें लक्ष ठेवा, शब्दाचं उत्तर शब्दानं देईन, वाईट बोलणार नाही. जवळजवळ 40च्या वर तुम्ही ज्याला शाहीर आले भाड्या नाही म्हणलं, कोणाला वेगळा पाहिले नाही म्हणलं, ते कॅपॅसिटी ठेवतो तमाशा करायची. हा तो आत्मविश्वास ठेवतो. कारण की जे लोकाची आहे ते माझी आहे, जे लोकाची बहीण ते माझी बहीण. ते शायरी करतो. झुकेगा नहीं साला पुष्पा म्हणते तर हमें कोई झुका सके उतना आप में दम है. अरे हम किसी के आगे नहीं झुकते, जितना मजबूत खम है. तू होंगी नीले निशान की पुष्पा, कन्या का बाजीराव सिंघम है. क्या बात है.
कारण स्वतःशी हुशार हे भाषा मी कधीच नाही वापरत. नाही ना. त्या लोकांना म्हणलं पाहिजे का नाही रे बा, सुरमाचं काय नाही रे बाबा, नाही रे बाबा, ती आहे बाबा, तिची म्हणणी आहे. तुम्ही कशाला नाही करता, आपल्या तोंडात कशाला नाही करता मॅडम, हे शोभत नाही तुम्हाला. नाही. हे गोष्टी हे एखादं लहानसा पोट्टा आलं का, हा नाही मासारखा कोण नाही, मासारखा कोण नाही, त्याला शोभते. कारण स्वतःशी हुशार म्हणणाऱ्याला हे लोक मूर्ख म्हणते. आणि त्याचा गावपणा पाहून आणि हे शेमळ पोट्ट त्याच्या स्वतःशी हुशार म्हणणाऱ्याला मी नाही, हे लोक मूर्ख म्हणते. त्याच्या शेमळ म्हणजे त्याचा आगाऊपणा पाहून शेमळ पोट्ट त्याचा आगाऊपणा पाहून हे शेमळ पोट्ट त्याच्यावर तणते. दोघाच्या मतानाता घेतलं तर काहीतरी मार्ग निघते. नाही तर ते लहानसा पोट्ट म्हणते, त्यानं बी म्हणते तुझे कोण गिनते आहे का मुजुरी नाही. चौथीतल्या पोट्ट्यासोबत ग्रॅज्युएट माणसाची मुजुरी करायची अवकाश नाही. हा हे भाषा आहे, समजलं का. आणि थोडा विचार करून बोलत जा, समजलं का. भाराभार शिंद्या काऊन खोटं बोलता, छातीवर हात ठेवून सांगा तर म्हणते जिथं तिथं तेच सांगता म्हणते. शोभाबाई म्हणते का म्हणते, बाईच सांगता म्हणते, तर बाईच्याच काळाला म्हणते. हो आम्हाला माहित आहे ना, आम्ही तुझं नाही म्हणलं. कारण बहिणीला दिले 1500, सोबत भासीले दिले 1500. बहीण भासी झाली दोघी खुश. आणि इकडे भाटवायला भासायला ठेवले, कळावता भाटवा कुराला कुचकुच. अगदी बहीण साधारण बहीण हे मुख्यमंत्र्याची झाली. आणि आमच्या भाटवायला कळावर ठेवलं, आमची कोणती आपत आली म्हणते. माय 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 1500 दिले तर आम्हाला 50 तर द्या म्हणते. देशीच्या पाव नाही काही तर तुम्हाला मान निवडावं जास्त जोर. सुरमाबाई होऊ नको द्रौपदी पांडवाची लोक तुला वेश्या म्हणतील. होऊ नको द्रौपदी पांडवाची लोक तुला वेश्या म्हणतील. जाऊ नको सती नवऱ्याचा अंग तुझे अग्नीत जळतील. झाली जरी काही रामाची तर लोक पुत्रमोहाचे उदाहरण सांगतील. आणि झाली जरी सीतारामाची त्या रावणासारखे पडून देतील. काय व्हायचंय, काय व्हायचंय, रणभूमीवरचे झलकारी बनवून उगव. होऊन जिजाई त्या शिवबाला जगव. होऊन सावित्री शिक्षणाला दे आकार. आणि होऊन भीमाची नमा या भोजनाचे स्वप्न. असं का म्हणतो, जो जो मोठा झाला पृथ्वीवर त्याने कोणा ना कोणाचा आधार आहे. आणि तुम्ही हो म्हणा की नाही म्हणा बंधूनो, स्त्री हे मनुष्याच्या जीवनाचा खरा शिल्पकार आहे. शिल्पकार आहे, शिल्पकार आहे. समजलं का. जो मान आहे तो मान देतो, धिंगाणा घालतो आपला घाला. अरे काऊन असं नको करा. मारूंगी जान से तो मरेंगा जान से. आता तुम्ही सुद्धा चुकले, माय सुद्धा काही ना काही द्यायचं काम आहे का नाही. बरोबर आले तयार, समजलं का. प्रियाजी वैरागडे यांच्याकडून 1001 रुपयाचे बक्षीस मिळालं. पार्टी आभारी. आम्ही ड्रायव्हर आमचा जीव हाय गाडीवर. नाद जीवाला हाय आमच्या खुळा. आम्ही ड्रायव्हर आमच्या जीव हाय गाडीवर. नाद जीवाला हाय आमच्या खुळा. आज भरून चालली माझी मंजुळा. दिसते नादच खुळा. आज भरून चालली माझी मंजुळा. दिसते नादच खुळा. आमच्या जीव हाय गाडीवर. आम्ही ड्रायव्हर आमच्या जीव हाय गाडीवर. नादा जीवाला हाय आमचा खुळा.
भरून चालली माझी मंजुळा दिसते माझं खुळा आज भरून चालली माझी मंजुळा दिसते माझं जीत से कोई सिकंदरी नहीं होता और एक हार से कोई फकीर नहीं होता एक जीत से कोई सिकंदर नहीं होता एक हार से कोई फकीर नहीं होता ये तो केस जीतने का पता चलता क्योंकि हर काले कोट वाला वकील नहीं होता आवड्याच्या पायाले घुंगरू बांधले तो मोरासारखा नाचन का आणि त्या घुबडाले जर पिंजरात बंद केलं तो राघो सारखा बोलन का बिलकुलच नाही डुकरानं बॉलिंग केली तर त्याला म्हणतील का कपिल आणि गद्याच्या पाठीवर पुस्तक ठेवलं तर हे गद बनवून का वकील बिलकुलच नाही ज्याचं काम त्याले हो थोडं भान ठेवायचं बोला लक्षात ठेवा तर म्हणते सगळ्या गोष्टी बरोबर राहते भाकरीचा भुरा कायचा भुरका म्हणे अंबाडीचा अरे 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 तुम्हाला शोभत नाही हे लक्षात ठेवा आणि ते जे गोष्ट बोलले का ते बंद करा ते कपडे सोडून ते जे जे बोलले का नाही ते जचत नाही तुम्हाला तुम्ही समजदार शाही राहा आणि मग जर मी एवढा समजून सांगून मी तुम्हाला समजत नसेल तर मी का करू म्हणून काढून आता म्हणते मी आपलं पुस्तक मारून फेकीन हो तुम्ही आपली पुस्तक मारून फेका मी दप्तरामध्ये का भुसा भरून आणलाय का नाही ना चाल तुम्ही पुढच्या फेराला आपली पुस्तक दाखवा थांबा एक मिनिट पुढच्या फेराला तुम्ही आपली पुस्तक दाखवा मी आपली नोट दाखवतो पुढच्या फेराला क्या बात है गुरुजी महाराजाची तर नोट दाखवी जे मी उत्तर सांगायला नाही दाखवले त्याच ते सोडून त्याला जन घरी अरे? ते पैसे नाही पाहिजे तुम्ही इथं राजा तुम्ही जन तुम्ही राय मी जातो घरी नाही जर मी ना नोट्स नाही दाखवली तर ते शायरी करतो सुरमाबाई असं नाहीये अरे घमंड एक विश्वास आहे घमंड दुसरी गोष्ट आहे पण आत्मविश्वास एक गोष्ट आहे क्या बात है मी करू शकतो हा आत्मविश्वास आहे आणि मीच करू शकतो हे घमंड आहे अरे वा माझी भाषा काय मीच करू शकत नाहीये आता तुला कसं म्हटलं तर काही म्हण नाही माझं काय थोडं पाहू दे ग आणि थोडं जाऊ दे ग आता तुला जसं म्हणलं तुझे पा लागन ना आता मला आणि थोडं जाऊ द्या लागन नाही का गाणं खराब म्हणणार नाही थोडं पाहू दे ग थोडं जाऊ दे ग माझ्या ज्ञानाचा अवजार बरा माझ्या ज्ञानाचा अवजार बरा आणि थोडस चुकलं जरा ओ सुरमाबाई आणि थोडस चुकलं जरा मी टाकीन पुरा थोडस चुकलं जरा मी टाकीन आणि थोडस चुकलं जरा आणि थोडस चुकलं जरा थोडस चुकलं जरा मी टाकीन नवऱ्याला बायकोचा लाड लटका पाहिजे आणि कोणाला रतन खत्रीच्या सट्टा मटिका पाहिजे नवऱ्याला बायकोचा लाड लटका पाहिजे कोणाला रतन खत्रीचा सट्टा मटका पाहिजे ना सकाळी ओपन तर रात्री फरक पाहिजे आणि ओपन सोबत रात्री जोडी पाहिजे तर पत्ती बी पाहिजे खेळण्यावाले लोक इथं बरोबर आहे नवऱ्याला बायकोचा लाड लटका पाहिजे कोणाला रतन खत्रीचा सट्टा मटका पाहिजे आणि या सुरमाबाई सारख्या ज्ञानिवंत शहराला सुरतचा झटका पाहिजे झटका म्हणजे कशाचा ज्ञानाचा फालतू बोलणार नाही पण मी बोलल्याशिवाय राहणार नाही फालतू तर बोलणार नाही पण बोलल्याशिवाय राहणार नाही या शायरी माझी आहे जसं तुम्ही म्हणता रखते तो बात करते हम भी रखते तो बात करते हम कहीं नहीं रखते अरे हट खुद लिखते खुद बनाते और खुद गाते अपना नया पेश करते अपना
जो भी है जैसा जमेगा चलो महादेवाले जातो का गोटा गोटा पाणी ना आमच्या नंदी चल ते कॅपॅसिटी ठेवतो बाई थोडं पाहू दे का का पाहू दे का काय तुझं ज्ञान अच्छा काय जाऊ दे का काय जाऊ दे काय? माझे विचार तुझ्या डोक्यापर्यंत जाऊ दे अच्छा माझा ज्ञानाचा अवजार बरा म्हणजे माझ्यापाशी जो ज्ञानाचा साठा आहे तो माझा अवजार बरा आणि थोडस चुकलं जरा मी टाकीन पुरा का टाकीन काय ज्ञानाचा अवजार टाकीन अच्छा बरोबर है मीना। हम छुपा रहने दे लोग बैठे तमाम कान्हा जी छुपा रहने दे लोग बैठे तमाम किया तो मैंने कुछ भी नहीं ऐसे हुए बदनाम खुद से लेकर उलझते नहीं ऐसा है हमारा काम और देख के बेहोश हो जाएंगे ऐसा स्पेशल है सामान क्या बात है म्हणजेच ज्ञानाचा अवजार समजलं का बाई होय ना समजून घ्यायचं काम आहे हा. कारण नवरा जरी जगात किती मोठा असला तरी बायको समोर कमी आहे भाऊजी नवरा जगात किती मोठा असला तरी तो बायको समोर कमी आहे आणि जोपर्यंत तो कमी आहे त्याला रात्री जेवण भेटण्याची कमी आहे कमी आहे जोपर्यंत तो कमी आहे त्याला रात्री जेवण भेटण्याची हमी आहे कारण त्याला माहित आहे काय? अर्ध्या आयुष्यामध्ये आता कुठची पटणार आहे अच्छा आणि लग्नाच्या वेळेसच माहित झालं होतं की आयुष्यभर दुर्घटना घडणार की माय मी शाहीराव हा मजाकीचा भाग होता नाही तर म्हणा पण बायको जरी किती क्रोधात असली तर जाऊ द्या नो म्हणते 2 मिनिटाचा राग होता पण केव्हा होता केव्हा साडी किती वांगली घातली तरी तिने चांगली म्हणायचं असतं भाजी किती बी वांगली झाली तरी तिला चांगली म्हणायचं असतं आणि साडी कोणती बी घातली तरी 2च शब्द तू खूप सुंदर दिसत नाही खुश राहील तर मला म्हणजे जशी भाऊ सुनाची चिंता आहे तर मला त्या बहिणीची चिंता आहे ना आहे माम बहिणीची तिचा विचार करून तुम्हाला शायरी करायला लागते ना आणि म्हणून माझ्या समोर काय म्हणण्यास काय आहे तुझी पाहण्यासाठी लोक जमले हे गावात हो तुझी पाहण्यासाठी लोक जमले हे गावात हो एकावरती एक टाकतो सापडली गावात ग हो एकावरती एक टाकतो सापडली गावात आज रस्ता तुझा धरीन आणि तुझी इच्छा पूर्ण करीन आज रस्ता तुझा धरीन तुझी इच्छा पूर्ण करीन मजा येईल या ताला सुरा आणि ओ सुरमाबाई थोडस चुकलं जरा आणि मी राहतील पुरा. हो थोडस चुकलं जरा मी राहतील पुरा. आणि थोडस चुकलं जरा अरे थोडस चुकलं जरा मी टाकीन पुढा थोडस चुकलं जरा मी टाकीन पुढा आता झाले 2 राऊंड सुरमा बाईले चढला ताव आणि पावरल्या वाहनी करते बिचारी माराले पाहिते गाव के मीच्या आवाले डावाले भेट नाही कारण छातीले आव पक्का हे सुरमाबाई मारन चौका ते ह्या सूरज मारन छक्का कारण दोन्ही शहर बराबरीचे आहे शायरी सामना बराबरीचा झाला पाहिजे आणि तिकडं दारू पिऊन पडलेला माणूस दुसऱ्या तमाशा पाहायला आला पाहिजे आता म्हणान का बस बेवड्याले बोलवता समजायचं काम आहे समजान तर शायरी सुंदर होईल नाही तर मी म्हणीन किल्ली तुम्ही म्हणाल दिल्ली तर त्याच्याहून जसं दिल्ली याचं तुम्हाला मंथन करायचं कारण
तुझ्या कुलपाला लागली चाबी तुझ्या कुलपाला लागली चाबी अन सापडली गावात अरे सापडली डावात अन शिंबाराच्या भावात अरे सापडली डावात अन शिंबाराच्या भावात या पद्धतीची शायरी करायला लागेल मॅडम तुम्हाला होय. हो जरी मी लहान आहो मी तुमच्यापेक्षा मोठा नाही आहो आणि मला मोठा व्हायचंही नाही आहे कारण मुंगी बनवून जे साखर खाण्यात मजा आहे ते हत्ती बनवून आहे का नाही आणि याचं तुम्हाला मंथन करायचं बाई आणि म्हणून माझ्या समोर तुम्हाला काही म्हणणार काय आहे किती तुझी थोड्या हे चार चौघात ग तुझ्यासारखी होणार नाही स्त्रीला खात ग तुझ्यासाठी होणार नाही सेवा, तुझ्यासाठी होणार नाही कीर्ती तुझी थोड्या हे चार चौघात ग अग तुझ्यासारखी होणार नाही स्त्रीला खात ग तुझ्यासाठी होणार नाही सेवा, तुझ्यासाठी होणार नाही तुझ्यासारखी होणार नाही स्त्रीला खात ग आज जर एक सुरमा झाली तर तिला दुसरी सुरमा वाले जमीन आसमानचा फरक लागेल सुरमा सुरमाच होईल शिवानी शिवानीच होईल मग तू काही कमी आहे का नाही तू कमी नाहीये पण आम्ही बी कमी नाही हे आम्हाला हमी आहे त्या बात नाही समोर समोर तर जाणार नाही पण हा? सोबत उभा राहिल्याशिवाय राहणार नाही नाही हो पण तू लाखात मध्ये ये काय तर मग काय करायचं तुला काय आज दाखवते हुशारी तुझी शान राहील बरी आज दाखवते हुशारी तुझी शान राहील बरी कारण फुटला वाघाचा हा गुरगुरा कन्निका शेराज मैदान में मॅडम तो तुम्ही दिली निशान की शेरनी हो आणि थोडस चुकलं जरा थोडस चुकलं जरा मेरा किंतुरा थोडस चुकलं जरा मी टाकीन पाहू दे का पाहू दे ग मला पाहू दे का जाऊ दे ग मला पाहू दे का पाहू दे ग मला पाहू दे का जाऊ दे ग माझ्या ज्ञानाचा हरभरा आणि थोडस चुकलं जरा 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 मी टाकीन पुरा थोडस चुकलं जरा मी टाकीन पुरा नाही तर बाई म्हणून मार एलपडू सांगते म्हणून आपलं आणि माय माय कुठे गेलं म्हणून बाईनं प्रश्न विचारला होता कोणता कोणत्या गुरु शब्दाचा संदर्भ स्पष्टीकरण करा मॅडम काय लक्ष ठेवा गुरु गुरु म्हणजे काय संदर्भ स्पष्टीकरणचा तुम्ही ना म्हटलंय पा संदर्भ स्पष्टीकरणचा अर्थ होते का दोन शब्दाचे अर्थ फोडून सांगणे दोन शब्दाचे अर्थ फोडून सांगणे ज्याला आपण गुरुचा पहिला गुरु आहे त्याला म्हणतो आपण अंधकार आणि जो रूचा अर्थ आहे रू म्हणजे होते प्रकाश जो अंधारातून उजेडाकडे नेतो तो गुरु बरोबर आहे अंधाराकडून जो उजेडाकडे नेतो म्हणजे शून्याकडून त्याची 100कडे वाटचाल होते तो गुरु आज तुमचे गुरु परशुरामजी जसे माझे गुरु वडील माझे ब्रह्माजी नगरे त्यांची छत्रछाया असती नसती ताज मी स्टेजवर असतो का नाही असतो का नाही हा गुरु शब्दाच्या संदर्भात स्पष्टीकरण अर्थ आहे बाई
संदर्भात स्पष्टीकरण. पण आता मी ना प्रश्न विचारला होता हा. गोडापासून तिकटापर्यंत, आमटापासून खाटापर्यंत, नशीपासून वेशेपर्यंत बाजूला ठेवलं होतं म्हणजे संगीत. तर मॅडम म्हणलं कोणती गोष्ट नव्हती. कोणती? तर मॅडम म्हणते चांगले विचार नव्हते म्हणते. मला सांगा, त्या राजापाशी जर विचार नसते मग त्यांना बारशाला एवढे गरीब जनता कायले बोलावली असती? नाही ना. कायले बोलावली असती? बरोबर आहे. घरच्या घरी नाही शिल्ली असते, आणून नाही खाल्ली असते, उकडली आलूची भाजी खाल्ले असते का नसते खाल्ले असते? मग हे कायले बोलावलं असते एवढं सोंगाड? बाई असं नको बोला, नाही तर मला ताप येईन ना, मी इथून मुरून जाईन, 14 घेऊन जाईन. असं नका करू. हो, आता तुम्हाला विचार करायचा आहे. तुम्ही म्हणता आंबाडीच्या भुरका, हो. ते हसून राहिली कल्ला नाही का तुम्ही? आणि म्हणून शेवटचा कडं मॅडम म्हण माझं काय म्हणणं आहे, काय आहे? शाहिरी मोलाची आहे, शाहीर झाला अण्णा ग. शाहिरी मोलाची आहे, शाहीर झाला अण्णा ग. अरे डोळ्यातील धारावा आहे इतिहासाचा पन्ना ग. डोळ्यातील धारावा आहे इतिहासाचा पन्ना ग. का म्हणत आहो, अण्णाभाऊ साठेचं जसं मरण झालं तसं कोणत्याच महापुरुषात झालं नाही. नाही. पडून राहिला मरून आपल्या घरी. एवढा मोठा लोकशाही, ज्याला नारा दिला, न्याय व्यवस्था कायद्यांची रखेल झाली, संसद देखील किल्ल्यांची हवेली झाली. अरे मी आपल्या न्याय व्यवस्था मांडू कोणापुढे? ही न्याय व्यवस्था भ्रष्टतेनं रंगीन झाली. ही न्याय व्यवस्था भ्रष्टतेनं रंगीन झाली. आता मला तुम्हाला एक प्रश्न आहे अण्णाभाऊवरती, की अण्णाभाऊचे जेवढे ब्रीतवाक्य म्हणतो म्हणून ज्याला घोषवाक्य, जसं सुभाषचंद्र बोसचा तुम मुझे तुम दो मैं तुम्हें आजादी दूंगा, अण्णाभाऊचे पूर्ण घोषवाक्य मराठीमध्ये आहे. म्हणजे एक बाबासाहेब आंबेडकरांचं जग बदलून घावं सांगून गेले मला भीमराव, न्याय व्यवस्था कायद्यांची रखेल झाली, हे एक झालं. पृथ्वी हे शेषनाकाचा, हे एक झालं. पण ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. हे मॅडम साहेबा लक्ष ठेवा प्रश्नावरती. ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. हेच घोषवाक्य फक्त हिंदीमध्ये आहे. नाही ना. याच्या मागचं कारण सांगा बरं काय आहे ते? नाही, याच्या मागचं कारण सांगा. तुम्ही नाही सांगितलं, मी तर सांगेन पुढच्या फेराले. बघते तो बात करते, क्या बात इसलिए है? की तुम्हाला सवाल पूछते. हो. तुम्हाला सांगायला पाहिजे तर गणपतीच्या पोट उघडा काहून नाही? येतं नाही सांगितलं, तुम्ही नेलं झाकून आपल्या घरी. हे? असं जमते का? नाही ना. असं नाही जमणार. पुढच्या फेरायला आपल्या प्रश्नाचा खुलासा करजा. आणि म्हणून माझ्या शेवटच्याकडून काय म्हणा, काय आहे? शाहिरी मोलाची आहे, शाहीर झाला अण्णा ग. तेड्यातील धारावा आहे इतिहासाचा पन्ना ग. हो, तेड्यातील धारावा आहे इतिहासाचा पन्ना ग. झाला शाहिरी चालाला, जिवंत ठेवली हे कला, आणि गुरु ब्रह्माचा त्याला मुजरा. आणि सुरमाबाई, अरे थोडस चुकलं जरा, थोडस चुकलं जरा. शांताराम करा लागेल शायरी, आणि मी टाकीन पुरा. थोडस चुकलं जरा, मी टाकीन पुरा.
एक आध्यात्मिक गाणं तुमच्या समोर सादर करतो. आध्यात्मिक गाणं तुमच्या समोर सादर करतो, ज्याचा खुलासा सुरमाबाईला करायचा आहे. आणि गाणं काय म्हणते लक्ष ठेवा, कार्यक्रमाला भरपूर मजा येईल. जेवण खावण नसन आले करून तर पंच कमिटीने सोय लावली आहे, टेन्शन नको घेऊ. लक्ष ठेवा, गाणं काय म्हणते. काय एका बकरीने केली कमाल, तीन हल्ल्याला नेलं जंगलात. काय हल्ल्या एका बकरीने केली कमाल, तीन हल्ल्याला नेलं जंगलात. मस राहिली टुकटुक पात, पण मालक होता प्रख्यात. आता सांगजो ग सुरमाबाई, आता सांगजो ग सुरमाबाई, काय घोटाळा झाला. आता सांगजो ग सुरमाबाई, काय घोटाळा झाला. आता सांगजो ग सुरमाबाई, काय घोटाळा झाला. एका बकरीने केली कमाल, तीन हल्ल्याला नेला जंगलात. कसं राहील टुकटुक, पण मालक होता प्रख्यात. आता सांगजो ग, आता सांगजो ग, आता सांगजो ग, सांगजो ग, सांगजो ग, सांगजो. आता लागत असं नाही का असं. आता सांगजो ग सुरमाबाई, आता सांगजो ग सुरमाबाई, काय घोटाळा झाला. आता सांगजो ग सुरमाबाई, काय घोटाळा झाला. आता सांगजो ग सुरमाबाई, काय घोटाळा झाला. सांगजो ग सुरमाबाई, काय घोटाळा झाला. हो, त्या बकरीने जंगलात नेलं तीन हल्ल्याले बघ पहा, लक्ष ठेवा. बकरीनं तीन हल्ल्याले जंगलात नेलं आणि मग कोणता उपयोग केला. बकरीने दिला धोका. धोका म्हणजे कोणता, मोठी उपात केली. काय साधारण बकरी होती का, हे नाही जमना खाली फमना खाली. सुरमाबाईला माहिती आध्यात्मिक बाया म्हण कसं, ह्या कोणता शहरांना म्हण कसं, कधी बकऱ्या सांगते कधी कोंबड्या सांगते. नाही, हा विषय अंदरचा आहे, आध्यात्मिक विषय आहे. आणि सुरमाबाईला सांगायला लागेल, सांगन पण त्या बकरीनं कोणती चापलूसपणा केली. कोणती जेव्हा ते जंगलामध्ये गेली तेव्हा काय घडलं लक्ष ठेवा. हो जाता जाता त्या बकरीने मोठी उपात केली. हो जाता जाता त्या बकरीने मोठी उपात केली रे. अरे तीन हल्ल्या समोर सात बकऱ्याची आठवण केली. हो तीन हल्ल्या समोर सात बकऱ्याची आठवण केली. बाबाजी, जाता जाता त्या बकरीनं मोठी उपवास केली आणि त्या तीन हल्ल्यासमोर सात बकऱ्याची आठवण केली. तर मग हल्ले का म्हणे, काय तीन हल्ले पडले विचारात, म्हणे बकरीनं फसवलं जंगलात. आणि आता सांगतो ग सुरमाबाई, बापरे, सुरज शाहीर वाचत नाही कुठल्या करायला. आता काही हरकत नाही, मारा तुम्हाला ह्या तुझे मारणार हमको. काय म्हणणं आहे माझं. तीन हल्ले पडले विचारात, म्हणे बकरीनं फसवलं जंगलात. आता सांगतो ग सुरमाबाई, आता सांगतो ग सुरमाबाई, काय घोटाळा झाला. आता सांगतो ग सुरमाबाई, काय घोटाळा झाला. सांगतो ग सुरमाबाई, काय घोटाळा झाला. आता सांगतो ग सुरमाबाई, काय घोटाळा झाला. सात बकऱ्याची आठवण केली तर त्या बकरीच्यानं तीन हल्ल्याचा झगडा, बस दोन कडव्यावर आलेले आहे. तीन बकऱ्याच्या म्हणजे तीन हल्ल्याचा आणि त्या बकरीचा झगडा म्हटला म्हणे काहून आम्हाला जंगलात आणलं आणि तू त्या बकरीची आठवण करून राहिली. म्हणून ते बकरी समोर काय करते लक्षात ठेवा.
मारी झगडा बसला जोरात, हो झगडा मचला जोरात झाली मारा मारी झगडा बसला जोरात, हो तीन हल्ल्यावरती ते बकरी पडली भारी हो तीन हल्ल्यावरती ते बकरी पडली भारी आता जे मस्त टुकटुक पाहत होती तिने हे बातमी कळली तर मग मशीन का केलं काय तिने एक रिश्तेदार बनवला आणि म्हणून माझं काय म्हणणं आहे काय आहे मशीने कळलं लवकरात एक रिश्तेदार बोलवला चोरात मग आता सांगतो ग सुरमा बाई हो आता सांगतो ग सुरमा बाई काय घोटाळा सांगतो ग सुरमा बाई काय घोटाळा झाला सांगतो ग सुरमा बाई काय घोटाळा एका बाईला कधी घामाले तीन हल्ल्याला नेला जगात मग राहील टुकटुकतात पण मला खोटा प्रख्यात आता सांगतो ग आता सांगतो ग आता सांगतो ग आता सांगतो ग सांगतो ग सांगतील आता सांगतो ग सुरमा बाई सांगेल मॅडम मुंबळवी नाही करायची कारण की पुस्तकाचं नाव सांगतो शेवटच्या कडव्यामध्ये नाही ना आता सांगतो ग सुरमा बाई काय घोटाळा झाला आता सांगतो ग सुरमा बाई काय घोटाळा झाला कोणतं पुस्तक आहे कोणतं अंक ब्रह्म नावाचं पुस्तक आहे अच्छा ज्याच्यावरती मोरेश्वर गुरुजीचं गाणं आहे बेक बे बेदोनी चार चार झाल्या खाणी त्या गाण्याचा म्हणजे त्या पुस्तकातून म्हणजे गुरुजींनी ते पुस्तक बाबाला दिली आणि त्या पुस्तकातून बाबूने गाणं आणलं. मॅडम साहेबा तुम्हाला याचा उघाडा करायचा आहे कोणाचा कुणाचा ते तीन हले कोणते जे एका बकरी सोबत गेले तीन हले कोणते जे एका बकरी सोबत गेले आणि नंतर तिने डायरेक्ट 7 बकऱ्याची आठवण केली याचा विचार तुम्हाला करायचा आहे आणि म्हणून मेरा आगे और सबसे लास्ट खाने में क्या कहना है गौर फरमाइए अंक ब्रह पुस्तक वाचून कान बनलं सारं हो अंकाब्रह पुस्तक वाचून कान बनलं सार हो निळ्या निशांची सुरमाबाई भेटली ग हुशार हो निळ्या निशांची सुरमाबाई भेटली ग हुशार गुरु ब्रह्माच्या विचारात आणि या शाहीर सुराच्या कलमची साथ गुरु ब्रह्माच्या विचारात आणि या शाहीर सुराच्या कलमची साथ नाही ना मग आता सांगतो ग सुरमा बाई आता सांगतो ग सुरमा बाई आता सांगतो ग सुरमा बाई काय घोटाळा झाला इथे माझा ग्राउंड समाप्त झाला प्रतिस्पर्धी शाहिरा सुरमाबाई बारसागडे आपल्या कार्यक्रमाला सुंदर सुरुवात करतील अशी मी त्यांना नम्राची विनंती करतो हा तसेच विलासरावजी ठाके यांच्याकडून आमच्या पार्टीला 100 रुपये मिळाले आहे तरी त्यांचा लाख लाख धन्यवाद. गोपाळरावजी महाकाळकर आमचे मामाजी गोपाळरावजी महाकाळकर आमचे मामाजी यांच्याकडून 100 रुपयाची भेट मिळाली. तसेच आमच्या वैरागडे मॅडम चालू फेऱ्यावरती त्यांच्याकडून 501 रुपयाची भेट मिळाली. पार्टी आभारी आहे, धन्यवाद. हा तसेच केशवजी बोरकर आमचे बाबाजी चष्मेवाले बाबाजी केशवजी बोरकर यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाची भेट मिळाली. हा सन्माननीय आमचे
पिनाकी मंगळवारीचे पिवळ्या मारबतीचे ठेकेदार ज्यांनी 2च मुलांनी ते संपूर्ण गंमत उभारली, निलेश भाऊ धकाते आणि आकाश भाऊ यांच्याकडून हे 100 रुपये लई मोलाचे मिळाले. मी आणि माझी पार्टी आभारी आहे. धन्यवाद निलेश भाऊ धकाते आणि आकाश भाऊ. हा तसेच हिमांश भुमरे यांच्याकडून आमच्या पार्टीला 100 रुपये मिळाले. ईश्वर भाऊ गणवीर यांच्याकडून सुद्धा 21 रुपयाची भेट मला पार्टी आभारी आहे. सन्मान्य आमचे मामाजी नरेशजी भगत नरेशजी भगत आमचे मामाजी मुक्काम किरणापूर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट मला पार्टी आभारी आहे. तसेच अरुण भाऊ महाकाळकर मुरली भाऊ महाकाळकर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची भेट मला पार्टी आभारी आहे. हा आनंदरावजी सातपुते चिजबोन हा आनंद भाऊ सातपुते मुक्काम चिजबोन यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाची भेट मिळाली. पार्टी आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद. समोर सुरमाबाई कार्यक्रमाला सुंदर सुरुवात करतील. चाल गं. आमच्या ताई प्रियाताई वैरागळे यांच्याकडून 500 रुपयाची भेट मिळाली. पाठी आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद. तसेच आमचे काकाजी प्रकाशजी हजारे मुक्काम पाचगावले यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची भेट मिळाली. मी आणि माझी पार्टी आभारी आहे. धन्यवाद. तसेच अरुण भाऊ महाकाळकर यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाची भेट मिळाली. पार्टी आभारी आहे. अरे बहुत उधारी होईल ना एवढी उधारी. मुरली भाऊ महाकाळकर यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाची भेट मिळाली. पार्टी आभारी आहे. धन्यवाद.
कैलासजी मेश्राम यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट मिळाली. पार्टी भारी आहे, धन्यवाद.